नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजल्यात आणि मी सकाळी सकाळी उठले. कशा आहात तुम्ही सगळेजण मस्तच असाल. मी पण मस्तच आहे आणि माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तयारी म्हणजे स्वयंपाकच करायला सुरुवात केली मी आणि थोडा वेळ झालं उठले. तर पिहू पण उठल्या माझ्यासोबत. बघू शकता तुम्ही बाजूला पिहूला माझ्या बाजूला खुर्ची आहे. खुर्चीवर मी तिला बसवलं आहे आणि तिचा हात दिसत असेल. आणि मी इथं बनवते चपात्या आणि काय मेथीची भाजी बनवते. एक एक काम करायला गेलं ना एक एक वाढत असते. हे बघा इथं पिठाचं ठेवत होते ताटावरती बसेल म्हणून, तर काय ती खालीच पडलं आणि पीठ थोडंसं त्या कोपऱ्यामध्ये सांडलं पण. आता ते सगळं नंतरनी करण, वेळ हे नाही आता. आणि लवलीला लवकर जायचं असते 8 वाजता, तर लवली स्कूलला जाते. तर मी इथं काय हे सगळं भाजी धुवून ठेवलं आहे, पीठ मळून ठेवलं आहे आणि आता मी भाजीला फोडणी देणार आहे. त्याच्यासाठी मिरच्या आणि लसूण काय वाटून घेतले आणि मग आता एक कांदा घेतला, ह्याला कट करून बारीक बारीक कापून घेणार आहे. आणि मी जे टमॅटो घेतलं होतं भाजीत घालायला ते पिहू खाते. बघा सकाळी सकाळी टमॅटो खायचं हे झालं तिला मूड, आणि इथं ठेवलेला होता तिला दिसलं म्हणून घेतलं आहे. आणि मी तर हे टमॅटो एक कट करून घेते आणि तिला वाटते की हे मम्मा पण कट करणार आहे म्हणून ती पण टमॅटो देते खात असल्याला. मी नको बोलल्यावर आणि परत आपण घेते आणि तोंडात घालून घेते, खाते. म्हणजे तिला वाटते की मी हे पण घेणार आहे. तर आता मी ह्याला भाजीला फोडणी देणार आहे. तर फोडणीसाठी मी 2 चमचे तेल घालून घेते आणि मी काय असं एकदम असं हे नाही बनवत, उगी साधी सोपी आपलं जसं आपण म्हणजे रोज बनवतो, गावाला जसं भाजी बनवतात तशीच बनवते, वेगळी काही नाही. आणि थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि कांदा टाकून परतून घेणार आहे. आणि थोडासा कांदा हे झाला की त्याच्यामध्ये ते लसूण आणि काय मिरच्या वाटलेलं पेस्ट घालून घेणार आहे. आणि मी कुठलेही असं मिरच्या वगैरे लसूण असलेलं मिक्सरच्या ह्याच्यामध्ये नाही वाटत. हे गावाकडं राहून सवज पडलेली आहे की आपण खलबत्यात उकळामध्ये वाटून घालायचं. तर तेच सवय झाल्या मला पण. आणि जे काय असं लईच बारीक आपल्याला पाहिजे आहे घरामध्ये, म्हणजे लई बारीक असं म्हणा, शेंगदाण्याचं कूट म्हणा, नाही खोबर म्हणा, असं काही असेल तरच, नाहीतर चिकनच्या भाजीचं काय असं असेल तरच मी मिक्सरचा वापर करते. नाहीतर जे लसूण वगैरे असं मिरच्या काय भाज्यांना आपल्याला थोडंफार लागते त्याच्यासाठी मी असं हे उकळाचाच वापर करते. हे एखादं हे आहे विकत घेतलेलं, खल्लो वगैरे नाही आहे माझ्याकडं, तर मी ह्याच्यावरच करते. भाजीला पण फोडणी घातल्या आणि ते काय टमॅटो घालून ते मसाला परतल्यावर त्याच्यामध्ये टमॅटो घालून थोडीशी हळद आणि थोडंसं धना पावडर घालून थोडंसं चवीपुरतं मीठ घालून ठेवलं आहे. त्याला टमॅटो बी मऊ होतील आणि लसूण अद्रक पण ते म्हणजे लसूण आणि मिरच्या पण ठेचा पण चांगला ना तेलात हे होईल त्याच्यासाठी ठेवलं आहे. आणि भाजी घालून पण सगळं मिक्स करून आता भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवल्यावर तोपर्यंत चपात्या करून घेते. आणि चपात्या मी सगळ्याच नाही करणार, मी हे 2 टायमाचं पीठ मळलं आहे, म्हणजे दुपारी पण आणि आता पण होईल असं पीठ मळलं आहे. कारण की नंतर आणि वेळ नाही भेटत पीठ मळायला हे करायला. पीठ मळून ठेवलं ना म्हणजे जेव्हा पण पाहिजे कोणी पण जेवाय बसलं त्यांना बनवून देता येते. त्याच्यासाठी असं एकदाच बनवून घेते मी, पीठ मळून घेते आणि वेळ पण नाही लागत चपात्या लाटायला. पटकन चपात्या लाटतात, पण काय पीठ मळायचं म्हणलं की मग पीठ मळा मग चपात्या करा असं होते. त्याच्यासाठी पीठ मळून ठेवलं ना ज्यांना पण पाहिजे पटकन बनवून खाता येते. आणि असं मी आता 2-3 चपात्या बनवून घेणार आहे, परली आणि लवली पुरत्याच. लवली 2 डबे घेऊन जाते. एक डबा तिला काय भाजी चपाती देणार आहे दुपारच्या डब्यात. सकाळच्या डब्यामध्ये म्हणजे आंबा ठेवला आहे कट करून फ्रीजमध्ये आहे आणि तो आंबा आणि एक केळी देणार आहे डब्यात कट करून. तिला आवडत नाही असं अख्खी केळी घेऊन जायला, तर डब्यातच असं कट करून एक केळी आणि आंबा हे
पहिल्या ब्रेकला देणार आहे. आणि दुसऱ्या म्हणजे भाजी आणि चपाती, मेथीची भाजी आणि चपाती देणार आहे. आणि पटकन आता एवढ्या चपात्या टाकून घेते आणि पटकन तिचा डबा भरते. डब्यामध्ये तिला असं मी काय प्लास्टिकचे वगैरे डबे नाही देत आणि मी बहुतेक कधी पण नाही दिले. आणि मी स्टीलचे डबे देते, मोठे का असनात दोन्ही स्टीलचेच डबे वापरते, शॉर्ट ब्रेकला पण लाँग ब्रेकला पण. आणि अशा प्रकारे सकाळचं हे घाई आणि पिहूची एक घाई त्याच्यामध्ये. थोडा वेळ बसते, थोडा वेळ रडते, थोडा वेळ बसते, थोडा वेळ रडते. तिचं काय आपलं चालूच असतं. आणि सोडून पण राहत नाही, खाली सोडलं की मग पाय धरते, येऊन पायाला पकडते. भाजी सगळी शिजल्या आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून काय 1-2 मिनटं चांगलं शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये हे व्हायला पाहिजे म्हणून 1-2 मिनटं गॅस चालू करून ठेवला आहे. आता गॅस बंद करून काय भाजी पण घालून घेते डब्यामध्ये भरून. आणि तिची पण अंघोळ झाल्या आहे, तिचे पण आणि केस विंचरायचे आहेत, माझे केस विचरायचे आहेत. आणि तिला कपडे घालायचं आहे, तशी ती अर्धे अर्धे घालून घेते, परत आणि टाय बांधायचं राहतं, बेल्ट घालायचा राहतो, तसे ती कपडे घालून घेते. आणि वेण्या घालून जाणं हे कंपल्सरी आहे, 2 वेण्या घालावं लागतं. आता मी इथं हिच्यात 2 वेण्या बांधते. पिहू पण बसल्या आणि तिचे पप्पा आता उठल्या, तर तिच्या पप्पाला घेऊन बसायला सांगले. आणि मला लवलीला घेऊन शाळेला जायचं आहे सोडायला. आणि पिहू तिच्या पप्पासोबत बसल्या. मी पण काय आता माझी इथंच केस विचरून घेते पटकन. आणि जास्त काय विचरायचं वगैरे नाही, वेळ झाला आहे इथंच. काय लई वेळ झालता, 8 वाजले होते, 8:30 पर्यंत काय स्कूलच्या गेटवर पाहिजे. हे बघा आम्ही आता दोघी निघालो आहे स्कूलला. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.